ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमन व एमटीएस मुंबई पश्चिम विभाग शाखेच्या वतीने संयुक्ताने टपाल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात एकदिवसीय देशव्यापी संप। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 9 जुलै 2025 रोजी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमन व एटीएस मुंबई पश्चिम विभाग शाखा यांच्या संयुक्ताने आज एकदिवसीय संप पुकारण्यात आला। यात प्रामुख्याने मुख्य मागण्यांमध्ये पोस्ट ऑफिस कायदा 2023 रद्द करावा, 8व्या वेतन आयोगाची समिती लवकरात लवकर नियुक्त करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, एनपीएस आणि यूपीएस पेन्शन योजना रद्द कराव्यात, पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी कम्युनिकेशन कालावधी 15 वर्षावरून 12 वर्षावर कमी करावा, सर्व संवर्गातील रिक्त पदे भरली जावीत, आरएमएस आणि एमएमएस व पोस्ट ऑफिसच्या कार्यालयाचे विलीनीकरण आणि तोडणे थांबवावे, आरएमएस आणि एमएमएस कॅडरचा कॅडर आढावा शक्य तितक्या लवकरात लवकर देण्यात यावा, जीडीएस कॅज्युअल लेअर व अर्धवेळ कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार कर्मचाऱ्यांनी इतकेच कामांसाठी समान वेतन दिले जावेत, कंत्राटी पद्धतीद्वारे होणारे आरटीएन बंद करावे आणि एमएमएस मेल वाहनाद्वारे टपाल विभागाशी टपालाची देवाणघेवाण करण्यात यावी, कोविड महामारी दरम्यान जिथे जिथे आरएमएस कार्यालय विभाग बंद होते तेथे ते पुन्हा सुरू करण्यात यावे, 18 महिन्याचा गोठवलेला डीए त्वरित देण्यात यावा, आयडीसी आणि सेंट्रलाइज डिलिव्हरी बंद करा, अशा विविध मागण्या घेत आज ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमन व एटीएस मुंबई पश्चिम विभाग शाखेच्या वतीने संयुक्ताने सदर या ठिकाणी एकदिवसीय संप पुकारण्यात आला। यावेळी या ठिकाणी कॉम्रेड आरवी खैरनार, सचिव कॉम्रेड एम डी आयरे, अध्यक्ष कॉम्रेड एम भामरे, कॉम्रेड बी एम भामरे, सचिव कॉम्रेड एस आर पाटील व सर्व कर्मचारी या संपात सहभागी झाले होते। हमारी मांगे पूरी करो, असा कसा देखते घेतल्याशिवाय राहत नाही, असा कसा देखते घेतल्याशिवाय राहत नाही, अखिल भारतीय पोस्टल कर्मचारी संघटनेचा अखिल भारतीय ग्रामीण डाक कर्मचारी संघटनेचा पोस्टमॅन संघटनेचा जीडीएस संघटनेचा ग्रुप डी संघटनेचा हम सब एक है। हम एमडी आयरे सर्कल सेक्रेटरी